उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकाशी किती भांडतात, मात्र दिल्लीत एकाच ताटात जेवतात, एकाची बियर आणि दुसऱ्याचा चकणा. मित्र हो, आपल्या म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय होईल हे खरंच नाही सांगता येत. बघा, कोण कोणावर कसले आरोप करील आणि कोण कसले दावे करतील, कसले गौप्यस्फोट करतील आणि कशी खळबळ उडवून देतील हे सुद्धा सांगणं आता तसं मोठं कठीण झालेलं आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडल्यापासून त्यांच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये साप मुंगसाचं वैर आहे हे तर सर्वश्रुत आहे, सर्वज्ञात आहे. बघा ना, विषय कुठला जरी असला ना तरी हे दोन नेते एकमेकावर हमखास घसरलेले आपल्याला पाहायला मिळतात. पण तरी सुद्धा या दोघांमध्ये उद्धव ठाकरे हे तसे नेहमीच संयमानं बोलतात, सुसंस्कृतपणे बोलतात. एकनाथ शिंदे यांचं मात्र तसं नसतं. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भांडण गेल्या 3.5-4 वर्षापासून अवघा महाराष्ट्र पाहतो आहे. राजकारणात काहीही कधीही होऊ शकतं असं जरी मान्य केलं तरी सुद्धा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील अशी कसलीही शक्यता दिसत नाही. एक वेळ एकनाथ शिंदे तयार होतील हो, पण उद्धव ठाकरे हे पुन्हा एकनाथ शिंदे यांना जवळ करतील असं मात्र कोणालाही वाटत नाही. हे दोन नेते चुकून जरी कधी एकमेकाच्या समोर आले, आमने सामने आले तरी सुद्धा ते कधी एकमेकाकडे साधा कटाक्ष सुद्धा टाकत नाहीत. पण हे दोन्ही नेते दिल्लीत गेल्यावर मात्र एकत्र असतात असं एक मोठं विधान करून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवून दिली. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे धाडसी आंदोलनासाठी आणि बेधडक वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत असतात आणि त्यामुळेच त्यांच्या या विधानाची राजकारणामध्ये आता मोठी चर्चा होऊ लागली, मोठी खळबळ उडाली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकाशी किती भांडतात, मात्र दिल्लीत एकाच ताटात जेवतात, एकाची बियर आणि दुसऱ्याचा चकणा असं खळबळजनक विधान या तुपकर यांनी केलेलं आहे. हे तुपकर काय म्हणाले बघा, नेमकं सर्वांच्या संघटना असतात, ग्रामसेवकांची संघटना, पोलीस पाटलांची संघटना, आशा सेविकांची संघटना, सरपंच वेगवेगळ्या पक्षातून निवडून येतात त्यांचीही एक संघटना आहे, आमदार वेगवेगळ्या पक्षाचे आहेत, मात्र मुंबईमध्ये एका ताटात काला करून खातात, मी जवळून पाहिलेलं आहे. हे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकाशी किती भांडतात, मात्र दिल्लीत एकाच ताटात काला करून खातात, जेवतात, एकाची बियर आणि दुसऱ्याचा चकणा. पाहिलं मागच्या आठवड्यात. तुम्हाला जेवायला गेलेलं चालतं, मग आम्हाला शेजारीच्या घरी गेलेलं चालत नाही का, असा प्रश्न सुद्धा या तुपकर यांनी विचारला. आता बघा, हे किती खरं किती खोटं, यात किती तथ्य, हे तसं आपल्याला समजायला काही मार्ग नाही, कारण तसे काही पुरावे समोर आलेले नाहीत. पण खरंच असं काही असेल तर मात्र भविष्यातील राजकारण काही वेगळंच असू शकतं. पण तरीही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात दिल्लीत हे तुपकर म्हणतात त्याप्रमाणे काही खलबत होत असतील, हे तसं न पटण्यासारखं आहे. पण तरीही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.